नमस्कार, मी सुजातास किचनमध्ये आपले स्वागत करते। आज मी बनवणार आहे छान तिखट आणि आंबट अशी थोडीशी गहूची भाजी। तर चला, बाजारात मला फ्रेश भाजी मिळाली, त्यामुळे ही रेसिपी आज मी शेअर करणार आहे। तर चला, आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतली आहे छान गहूची भाजी, छान स्वच्छ निसून घेतलेली आहे। एक वाहत्या पाण्याखाली 4 ते 5 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला गहूची भाजी, कारण की ती जमिनीवर पसरते, त्याच्यामुळे माती खूप असते। त्यासाठी मी 2 कांदे बारीक चिरून घेतले, टोमॅटो मी बारीक चिरून लसूण घेतला आहे। ही भाजी मी तव्यावरच करणार आहे। त्यात मी 2 पळी तेल टाकून घेतले होते। त्यात कांदा, टोमॅटो, लसूण आपण छान परतून घेऊया। फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घातले। तर छान थोडं ब्राऊन होईपर्यंत आपण हे छान तळून घेऊ कांदा वगैरे। आता त्यात आपल्याला थोडे चवीनुसार मीठ घ्यायचे। त्याचबरोबर मी घेणार आहे हळद पावडर अर्धा चम्मच, तसेच 2 चमचे लाल तिखट। आता हे छान आपण परतून घेऊया। आता मी छान स्वच्छ धुवून जी गहूची भाजी घेतलेली होती ते आपण यात परतून घेऊया 1-2 मिनिटं। आता हे छान मसाले आपले तळून झालेले आहेत। अशा पद्धतीने आता आपण यामध्ये जी गहूची भाजी मी निसून धुवून घेतली ती आपण टाकूया। भाजी खूप छान लागते, पौष्टिक आहे। जशी तुम्हाला मिळेल तशी तुम्ही आणून करून खा। कधी आहारामध्ये थोड्या वेगळ्या भाज्यासुद्धा असाव्यात आपल्या। तर 1-2 मिनिटं फक्त मी ही भाजी अशी परतून घेते आणि नंतर तुम्हाला हवं असेल शेंगदाण्याचं कूट किंवा बेसन तुम्ही घेऊ शकता। आता मी या भाजीमध्ये छान 2 मोठे चम्मच बेसन घालणार आहे। तुम्ही पातळ बेसनामध्ये सुद्धा ही भाजी खूप छान पद्धतीने करू शकता। आता मी 2 मोठे चम्मच बेसन पीठ घेतले होते। आता ते बेसन पीठ टाकून आपण छान परतून घेऊया। बेसन पीठ टाकल्यानंतर 5 मिनिटं आपण फक्त शिजवून घेणार आहोत भाजी, कारण की ही लवकर होते, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही आपण जसं पातळ पिठलं बनवतो त्यामध्ये सुद्धा ही भाजी खूप छान लागते। अशा पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतलं आहे। बेसन उरलं होतं तेही मी आता टाकून घेतलं आहे। तर सगळं छान प्रकारे मिक्स करून झालं की 5 मिनिटं फक्त कमी गॅसवर आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवा, जास्त ठेवू नका, नाही तर ती भाजी पटकन तळायला लागते तव्याच्या। अशा पद्धतीने सगळ्या जे बेसनाच्या गुठळ्या होत्या त्या मी स्मॅश करून घेतल्या आहे। बघ, अशा पद्धतीने छान मस्त असा वास येतोय भाजीला। तर चला, आजची ही आपली गहूची भाजी तयार झालेली आहे। तर आपण सर्व करूया। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला, आजची रेसिपी मी इथंच थांबवते। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। काळजी घ्या, बाय।